नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बहुचर्चित धुरंधर 2 या चित्रपटाविषयी थोडंफार बोलणार आहे. अर्थात हा चित्रपट इतका सुंदर आहे आणि इतका लोकप्रिय आहे, अनेकांचा आत्तापर्यंत पाहूनही झाला असेल. ज्यांनी धुरंधर 1 हा पाहिलेला आहे, धुरंधर 1, त्यांनी तर 2 आवर्जून बघावाच आणि ते बघणार नक्कीच. पण ज्यांचा तो काही कारणाने राहिला असेल ती सुद्धा लोक हा बघू शकतात, इतका हा लोकप्रिय आहे. आणि यातलं कथानक जे आहे ते भारत देशावर आधारित आहे, म्हणजे भारत देशातलंच आहे. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जी राजकीय सत्ता आलेली होती काँग्रेसची, त्यांनी हिंदूंचं कसं दमन केलं आणि त्यांना हवं तसं राज्य त्यांनी कसं केलं. आणि त्यानंतर 2014मध्ये जेव्हा सत्तांतर झालं आणि काँग्रेस राज्यवट जाऊन भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा अस्तित्वात आलं, तेव्हा या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर यायला लागल्या. कारण भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी पक्की होती की आपण जर सत्तेवर आलो तर आपण काय काय करणार आहोत, आणि त्याप्रमाणे त्यांनी वचनांची पूर्तता करायला सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की असं काय गुपित होतं? गुपित तर सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे, पूर्वीच्या लोकांना तर माहितीच आहे. जेव्हा 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, धर्माच्या आधारे जेव्हा ब्रिटिशांनी विभागणी केली भारताची, की जे मुसलमान लोक आहेत त्यांच्यासाठी पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण केलं आणि हिंदू लोकांसाठी हिंदुस्थान असं नाव न देता भारत असं नाव दिलं. इथूनच आपल्याला कळतं की हिंदूंना कसं डावललं गेलं. जर धर्माच्या राष्ट्राखाली इस्लाम राष्ट्र म्हणून पाकिस्तान आलं तर जिथे बहुसंख्य हिंदू होते त्यावेळेला 85% हिंदू भारतात होते. तर हे धर्माच्या आधारावर विभागलं गेलेलं राष्ट्र होतं, त्याला हिंदुस्थान असंच नाव द्यायला हवं होतं. पण तसं न देता भारत, कारण आम्ही सेक्युलर आहोत असा गोंडस शब्द त्यांना देण्यात आला. मग पाकिस्तानला का नाही तसं सांगण्यात आलं की तुम्ही पण सेक्युलर व्हा? तसं नाही झालं आणि ते कधी होणारही नाही. पण त्यावेळेला काय ना, सामान्य लोकांना एवढी माहिती नव्हतं किंवा प्रसारमाध्यमं नव्हती, सोशल मीडिया नव्हता. जी काही वर्तमानपत्र अस्तित्वात होती त्याच्यातूनच आदानप्रदान होत होती. पण ती वर्तमानपत्रंसुद्धा सगळं सत्य सांगत नव्हती, कारण त्यांना तशी मुभाच नव्हती. आणि जी काही थोडीफार वर्तमानपत्र सांगायचा प्रयत्न करत होते ते सर्व लोकांकडे पोचत नव्हतं. आता स्वातंत्र्यानंतरच कशी सुरुवात झाली, अर्थात हा धुरंधरचा भाग नाही आहे तरी मी तुम्हाला सांगते की पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले, पण ते सुद्धा स्वतःच्या मेरिटवरनं नाही झाले. सर्वात जास्ती मतं मतदानामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांना मिळाली होती आणि त्यामुळे तेच खरे पंतप्रधान होणार होते. पण त्यावेळेला आपले गांधी बाबा आले आणि त्यांनी सांगितलं की नेहरू हे सोफिस्टिकेटेड आहेत, त्यांचं इंग्रजी खूप चांगलं आहे आणि त्यामुळे त्यांनाच तुम्ही पंतप्रधान करा, नाहीतर ॲज युज्युअल मी उपोषणाला बसेन. त्यामुळे सगळ्यांनी माघार घेतली आणि त्यांना पंतप्रधान केलं. हा भाग धुरंधरचा नाही आहे, पण ही पूर्वपीठिका अशी आहे की इथपासूनच कशी काँग्रेसनी आपल्याला पाहिजे तशी खेळी खेळायला सुरुवात केलेली होती. आता या काळात भारताचा विकास झाला नाही असं नाही, झाला, पण जेवढ्या प्रमाणात व्हायला होता, भारत आत्मनिर्भर जेवढा व्हायला हवा होता तेवढा काही झाला नाही. आणि प्रत्येक वेळेला सरकार हे मुसलमान धार्जिणच राहिलं आणि जे काही थोडेफार हिंदू पाकिस्तानात राहिले होते, जे तडकाफडकी ते येऊ शकले नाही, त्यांना त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांची कत्तल करण्यात आली आणि त्यांची जी डेड बॉडीज होत्या ती प्रेताच्या प्रेत ही रेल्वेमध्ये टाकून भारतात पाठवण्यात आली. पण तरीसुद्धा म्हणावा तितका उठाव किंवा बंड याविरुद्ध झालं नाही, त्याचं सगळ्याचं दमन करण्यात आलं. त्यानंतर अनेक दहशतवादी हल्ले भारतामध्ये झाले आणि त्यालासुद्धा प्रत्युत्तर न देता बोटचेपी धोरण भारताने स्वीकारलं आणि त्यामुळे त्यांची ताकद वाढली. आणि इकडच्याच अनेक राज्यकर्त्यांनी पाकिस्तानला मदत केली की आमच्या देशात या, घुसा, दहशतवाद पसरवा, लोकांच्या मनात भीती निर्माण करा, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. अशा प्रकारची जणू वृत्ती सरकारची त्यावेळेच्या होती. आणि 2014मध्ये जेव्हा यांचं सरकार गेलं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यावेळेला हळूहळू त्यांनी आपली घडी बसवायला सुरुवात केली. त्यांनी वचननाम्यात जे जे सांगितलं होतं की आम्ही भारतासाठी काय करणार आहोत त्याप्रमाणे त्यांनी करायला सुरुवात केली. मुळामध्ये लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आणि जे सत्य होतं ते सेन्सॉर न होता जसंच्या तसं समोर यायला लागलं. आणि त्यामुळे 2004 ते 14 या दरम्यान जे अनेक दहशतवादी हल्ले भारतामध्ये झाले आणि त्यात हजारो निरपराधी लोकांचे बळी गेले, ते मारले गेले, त्याचा
त्याला प्रत्युत्तर द्यायला एक प्रकारे आपण सुरुवात केली आणि त्यामुळे आपण आता बघतोय की थोड्याफार प्रमाणात दहशतवादी हल्ले आजही होत आहेत आणि ते सगळ्या जगभर होत आहेत, पण त्याच्यामुळे जी लोक मरण पावत आहेत त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे दहशतवादी पकडलेही जात आहेत आणि त्यांना त्याची शिक्षाही मिळते. अनेक दहशतवाद्यांचं एन्काउंटरही आपल्या देशात किंवा पाकिस्तानामध्ये होताना आपल्याला दिसतोय. आज जे अनेक सैनिक भारताचे तळहातावर शीर घेऊन आपल्या मायभूमीची सेवा करत आहेत, प्राणांचं बलिदान देत आहेत, किंवा काही जे देशभक्त आहेत ते हेरगिरी करतात आणि त्याच्या या कामामध्ये ते शत्रू राष्ट्रात जाऊन राहतात आणि तिकडच्या सगळ्या बातम्या आपल्या सरकारला पुरवतात की शत्रू राष्ट्रात राहून तिकडे अतिरेक्यांचा खात्मा करताना दिसतात. त्यांना जे रेकग्नेशन मिळत नव्हतं ते आता मिळायला लागलेलं आहे आणि त्याच्यावरच हा चित्रपट आधारित आहे. अगदी जेव्हा मोदींनी 2016मध्ये नोटबंदी केली त्यावेळेला सुद्धा प्रचंड टीका त्यांच्यावर करण्यात आली, कारण पाकिस्तानमध्ये जे रॅकेट होतं आपल्या नोटा हुबेहूब जो खनानी होता तो बनवत होता आणि त्यावेळेला ज्या निवडणुका होणार होत्या तेव्हा या सगळ्या नोटा त्यांना भारतात आणायच्या होत्या आणि इकडच्या जनतेला पुरवून इकडची इकॉनॉमी डिस्टेबलाइज करायची होती आणि त्या मर्जीतलं सरकार सत्तेवर आणायचं होतं. आणि त्यामुळे एका रात्रीत नोटबंदी जाहीर झाल्यावर त्या खनानीला आत्महत्या करायला लागली असं त्या चित्रपटात दाखवलेलं आहे. आणि इथे जे राज्यकर्ते होते त्यांचा काळा पैसा बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला आणि त्यामुळे अक्षरशः अनेकांना त्या नोटा जाळून टाकायला लागल्या किंवा त्या नष्ट करायला लागल्या. त्याच्यानंतर जे आपल्या देशामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला, पुलवामामध्ये जो हल्ला झाला त्याचा बदला म्हणून आपण बालाकोटमध्ये स्ट्राईक केला, म्हणजे शत्रूच्या घरात घुसून आपण शत्रूला मारलं. आणि सामान्यांची हीच इच्छा होती की पाकिस्तान इतके वर्ष आपल्यावर अत्याचार करते, युद्ध करते आणि आपण तोडीसोड उत्तर का नाही देते, कारण त्यावेळेला राज्यकर्त्यांची इच्छाच नव्हती, अनिच्छा होती त्यांची. पण आता राज्यकर्त्यांची इच्छा आणि जनतेची इच्छा या मॅच व्हायला लागल्या, कुठेतरी त्या जुळायला लागल्या आणि त्यामुळे याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सुरुवात केली. आता 2024मध्ये ऑपरेशन सिंदूर आपण केलं, कारण पहलगाम हल्ला झाला आपल्याला माहिती आहे. पाकिस्तानातल्या लोकांनी घुसून इथे लोकांना धर्म विचारून हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्यांच्या बायकापोरांसमोर, मुलांसमोर, त्यांच्या बायकोसमोर. हे अत्यंत निंदनीय कृत्य होतं. त्यालाही आपण ऑपरेशन सिंदूरनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर त्यांचं कंबरडं इतकं मोडलं पाकिस्तानचं की त्यांनी 4 दिवसामध्ये आपल्या सरकारला विनंती केली की युद्ध थांबवा, म्हणून आपण तात्पुरता युद्धविराम केला, युद्ध स्थगित केलं, पूर्ण बंद केलं नाही. कारण मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आतंकवाद आणि शांततेची बोलणी एकाच वेळी होऊ शकत नाही. पहिला संपूर्ण दहशतवादाचा बिमोड झाला पाहिजे आणि त्यामुळे आपण हे ऑपरेशन सिंदूर स्थगित केले. अजूनही असे जर हल्ले झाले तर आपलं सैन्य सज्ज आहे. अशा अनेक घटना आहेत आणि जे प्रश्न अनुत्तरित राहिले होते धुरंधर 1मध्ये त्याची सगळ्याची उत्तरं जवळजवळ धुरंधर 2मध्ये मिळालेली आहेत. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटांनी कुठच्याही प्रकारची पूर्वप्रसिद्धी केली नाही. एक फक्त प्रिव्ह्यू शो त्यांनी केला होता 19 मार्चला 2026मध्ये, जेव्हा हा सर्व चित्र भारतात प्रसिद्ध झाला त्यापूर्वी 1 दिवस, तेव्हाही त्यांनी 200 कोटीचा धंदा केला. आणि त्यामुळे त्या कलाकारांना कुठे आमचा चित्रपट बघा असं सांगायला जायलाच लागलं नाही, एवढा तो लोकप्रिय झाला. आणि आजही 1500 कोटीच्या वर जवळजवळ त्यांनी धंदा केलेला आहे आणि 2000 कोटीचा आकडा नक्कीच पार करेल अशी आपल्याला शक्यता दिसते. आता जे डावे विचार म्हणजे जे काँग्रेस प्रणित किंवा त्याचे मित्र पक्ष जे आहेत त्यांनी असं म्हटलं आहे, किंवा त्यांच्या फेवरमधले जे यूट्यूबर आहेत त्यांनी असं म्हटलं की हा मुसलमानांच्या विरोधात हिंदूंना भडकवतोय आणि त्यामुळे देशामध्ये आणखीन अनरेस्ट निर्माण होईल. हे साफ चुकीचं आहे. तसंच त्यांनी सांगितलं की मोदींचा पण इथे उल्लेख आलेला आहे, म्हणजे बातमीपत्रात आपण जेवढे मोदी बघतो तेवढेच मोदी दाखवलेले आहेत, पण म्हणे मोदींचा प्रोपगंडा म्हणजे त्यांचा प्रचार करण्यासाठी हा चित्रपट निर्माण केलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की मोदी हे 2014मध्ये पंतप्रधान झाले आणि हा चित्रपट येतो 2026मध्ये, म्हणजे 12-13 वर्षाच्या कालावधीनंतर येतोय. त्यामुळे मोदींचं उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही. ऑलरेडी मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेत, त्यापूर्वी सलग 3 वेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मोदींची प्रतिमा उजळण्याचा किंवा त्यांचं उदात्तीकरण करण्याचा, त्यांचा
करण्याचा हा चित्रपट आहे किती हास्यास्पद आहे. जे मोदींनी केलंय त्यामुळे त्यांची प्रतिमा ऑलरेडी भारतातच नाही तर जगभर उजळून निघालेली आहे आणि ते फक्त त्यांनी या चित्रपटात दाखवले. बरं, यातली जी कथा आहे ती कोणत्याही लेखकाची मनात आलेली कथा नाही आहे, त्यांनी रचलेली कथा नाही. जे घडलं ते तसंच्या तसं आणि त्याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे याला कोणी चॅलेंजही करू शकत नाही. जे पुरावे उपलब्ध आहेत आणि जे सत्य प्रकाशात आले तेच त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. आणि आताची जी तरुण पिढी आहे त्यांना हे सगळं सत्य समजणं आवश्यक आहे. कारण आता याच्यापुढे काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या हातात देशाची धुरा जाता उपयोगी नाही. असं झालं तर भारत परत 25-30 वर्ष मागे जाईल. कारण त्यांना तेच करायचं आहे. आज आपलं संरक्षण क्षेत्र असेल, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र असेल, आपली आर्थिक प्रगती असेल, शेती म्हणजे कृषी क्षेत्रातली प्रगती असेल किंवा शिक्षण क्षेत्रातली प्रगती असेल, सर्वच आघाड्यांवर आपण भरपूर काम केलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन मोदी सरकारने दिलं आहे. आणि त्यामुळेच आज देशामध्ये संपूर्ण जगामध्ये भारताचा डंका वाजवला जात आहे. त्यामुळे जो प्रोपगंडा पिक्चर आहे, प्रचार करणारा पिक्चर आहे किंवा सिनेमा असं जर म्हणत असतील तर हो देशप्रेमाचा प्रचार प्रसार करणारा आहे. शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणारा जो भारत देश आहे त्या भारत देशाचा प्रचार करणारा आहे. अनेक भारतीयांच्या ज्या इच्छा दबल्या गेल्या होत्या त्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा प्रचार प्रसार करणारा हा चित्रपट आहे. भारताने काय काय प्रगती केलेली आहे हे दाखवणारा हा प्रचार करणारा पिक्चर आहे असं तुम्ही म्हणू शकता. देशप्रेम जे आपल्यामध्ये आता नसानसात आपल्याला भरलेलं दिसतंय त्याचा प्रोपगंडा पूर्ण जगात व्हावा अशी इच्छा असलेला हा प्रोपगंडा करणारा पिक्चर आहे. कोणत्या एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा किंवा मुठभर लोकांचा प्रचार प्रसार करणारा हा चित्रपट आहे असं म्हणणारे हे वेड पांघरून पेडगावला जात आहेत असं तर मला वाटतं. कारण सामान्य जनतांना काही देणं घेणं नाही की कोण या चित्रपटाबद्दल काय बोलतंय. त्यांना आवडलेलं आहे की याच्यातलं जे सत्य आहे ते उजाळत येत आहे. त्यामुळे आता याच्यापुढे आपण नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे जनतेने पक्क ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच ह्या चित्रपटाचं यश आहे. आपल्या इकडे तर 6 कट सेन्सॉरनी मारले तसं म्हणतात. त्यामुळे 3 तास 50 मिनिटाचा हा चित्रपट झालेला आहे इंटरव्हल धरून. परदेशात तो अनकट आहे त्यामुळे तो 4 तासाच्या वर जातोय. पण कोणालाही असं वाटत नाही का आपण 4 तास सलग चित्रपटगृहात बसलेलो आहे आणि आता आपण बोर झालोय किंवा तेच आहे ह्याच्यामध्ये काय बघायचं हे तर मला माहिती होतं. कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. तसंच चित्रपटसृष्टी लीड म्हणजे ज्याच्या ताब्यात होती त्या दाऊद इब्राहिमचा सुद्धा उघडपणे याच्यात उल्लेख आलेला आहे. आणि आता चित्रपटसृष्टी त्याच्या जोखडातून मुक्त होते आणि त्यामुळेच असे प्रतिभावान आणि सत्यकथन करणारे पिक्चर मग ते कलम 370 असेल किंवा केरला स्टोरी असेल किंवा दी काश्मीर फाईल यासारखे चित्रपट असतील आणि आता धुरंधर 1 धुरंधर 2 आणि हे चित्रपट खूप चालतात. लोक चित्रपटगृहात जाऊन बघतात. त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही चित्रपटगृहात या आणि हा चित्रपट बघा. तर हेच या सिनेमाचं यश आणि अशा प्रकारचे अजूनही चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शकांना खूप स्कोप आहे. आता जे त्याचे दिग्दर्शक आहेत किंवा निर्माते आहेत त्यांनी तर आदित्य धर त्यांनी सांगितलं आहे मला धुरंधर 3 बनवायचा नाही आहे. धुरंधर 3 जरी त्यांनी बनवला नाही तरी देशामध्ये आज अनेक सत्य जी काँग्रेसच्या काळामध्ये दडवून ठेवली होती ती अजूनही उजेडात येऊ शकतात. आणि त्यासाठी अजूनही केवळ आदित्य धरच नाही तर अशा अनेक निर्मात्यांनी पुढे येऊन असे चित्रपट बनवण्याची गरज आहे आणि ते बनवतील आणि आपण सामान्य प्रेक्षक त्याला भरभरून प्रतिसाद देऊ यात वादच नाही. त्यामुळे धुरंधर 2 हा प्रत्येक देशप्रेमींनी चित्रपटगृहात जाऊन बघण्याचा आणि त्याच्यावर आपली प्रतिक्रिया उघडपणे देण्यासाठी ची गरज आहे. कारण की आपण आता निर्भीडपणे देऊ शकतोय. तर सगळ्यांनी धुरंधर 2 नक्कीच पाहावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषयासह.